पुणे तिथे काय उणे, जे कुठं बघू शकत नाही ते जर पुण्यात आणि श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी बघायची इच्छा झाली तर या ठिकाणी ज्या छोट्याशा गायी आहेत त्या आपण पाहू शकता. ह्या गायी कुठे आले, कुठून आणल्या, कशा पद्धतीच्या आहेत, यांचं खाणं राहणीमान कशा पद्धतीने आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ज्यांनी गायी आणल्या त्यांच्याकडे आलोत. नमस्कार काका. नमस्ते. या गायींचे नावं काय आहेत? नाव अशा पद्धतीचे, हिचं नाव आनंदी आहे, छान. हिचं नाव एकादशी आहे अरे वा आणि तिचं नाव कल्याणी आहे. वा. बरं, ह्या कुठनं आणल्यात आपण? या आपण आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथून आणलेल्या आहेत. बरं, साधारणतः एका गायीचं वजन किती आहे? एका गाईचं वजन अंदाजे 20 ते 22 किलोच्या दरम्यान आहे. बरं, आणि या गायीची हाईट किती आहे? आता ज्या गायी आहेत ह्या 22 इंचच्या दरम्यान आहेत. 22 इंचीच्या दरम्यान आहेत. हो, हो. मग ह्या साधारणतः आणताना तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेज केल्या आणि आणल्या कशा? आपण ह्या गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करताना एक गाय आपण गाडीमध्ये आणली, हा. दोन आपल्या गायी ट्रान्सपोर्टने आल्या. ओके ओके ओके. हो. बरं, या गायीचं वैशिष्ट्य काय? गायीचं वैशिष्ट्य असं की गाय ही आपल्या घरामध्ये आपण तिचं संगोपन करू शकतो. हं. त्याच्यानंतर ही गाय घरात राहील, घरातलं आपलं वातावरण चांगलं राहतं. म्हणजे आत्ताच आळंदी या ठिकाणी गो आणि गायी याबाबत असलेली महत्त्वपूर्ण उपोषण झालं आणि त्या उपोषणामध्ये गायीसाठी मिलिंदजी एकबोटे यांनी उपोषण केले होते. त्या उपोषणामध्ये प्रतिदिन गायीला 50 रुपये सरकारने मान्यता दिली. ह्याबाबत आपणास काय वाटतं? ह्या गायीच्या बाबतच निर्णय होता ना तो? हो. तर ह्या गायी कोणत्या? त्या ह्याच का? ह्या आधीच्या? गायी पगनूर ह्या जातीने प्रसिद्ध आहेत. हां. ह्या गायी आपल्या देशीच आहेत. हं. पण आपल्या राज्यमाता म्हणून ज्या आपल्याला आता घोषणा झाली राज्य सरकारकडून, हं. त्या आपल्या देशी गायींसाठीच झालेली आहे. निश्चितच आज आळंदी या ठिकाणी काका, तुम्हाला काय वाटतं? गायी ह्या आणल्यात आणि ह्या खूप सुंदर दिसत आहेत, गाईचं एकदम याबाबत चांगलं आहे. विशेष काय? विशेष म्हणजे गाई म्हणजे आपण घरी सांभाळू शकतो, सर्व करू शकतो आपण असं. आणि घरी गाई सांभाळणं केव्हाही चांगलं. आजकाल निश्चितच. लोकं मोठी-मोठी कुत्री पाळतात, हम्म. इतके खर्च करतात. हां हां. तसं गाय पाळणं केव्हाही चांगलं. आणि गोसेवा आपल्याकडनं होती, काहीतरी पुण्याचं कर्म होतं. मग आळंदी या ठिकाणी साधारणतः किती गोशाळा आहेत, काही कल्पना आहे का? गोशाळा 4 ते 5 गोशाळा आळंदीमध्ये 4 ते 5 गोशाळा आहेत. निश्चितच. म्हणजे आज हे नवीन पर्वणी बघायला मिळाली आळंदीकरांना आणि पुणे जिल्ह्यातही बहुतांशी क्वचितच आढळतात. आणि तुम्ही आणले आणि आळंदीकरांना ह्याबाबत निश्चितच औचित्य विशेष वाटेल. आणि ह्या गायी बघून खरंच मनमोहक आनंद झाला. ताई, आपणास काय वाटतंय? गायी तुमच्या घरात आल्यात, तुम्हाला काय वाटतं? छान वाटतं ना? आता यांचं येणं जाणं, वावरणं, राहणं, बागडणं हे कसं वाटेल तुम्हाला? चांगलंच वाटेल. आम्हाला आवडच आहे पहिल्यापासून. आवड आहे. छान. आणि मीच नावं ठेवलीत त्यांची. वा, हे नावं तुम्ही ठेवलीत? हो. छान छान. आनंदी, हो, आनंदी. स्वानंदी, एकादशी. एकादशी, बरोबर. ओके ओके. कल्याणी. बरं बरं बरं. छान छान. ओके, धन्यवाद. पुढं टाकणार नको ते काय डस्टबिनमध्ये डस्टबिन पुढे नको मोठी गाय याचं निभावतो नाही वाजत आहे का? मोठी आणि बारीक जमणार नाही. मारतात काय काय मारणारे असेल तर मारतात. आता हे खिल्लार मारतात. ह्याला शिंग पण एवढी एवढीच आहेत. हा, बारीक बारीक. हॅलो, एकाची खिल्लार पण काय पण त्याच्यात नमस्कार. कुठली? जात- ही त्यांची तिकडची आहे. हो. त्या तिरुपती साईडला गेले ना, छोट्या छोट्या गायी आहेत. एवढीच हाईट होत असणार. बरोबर. देऊ की करून कधी करायचं? हां, बरोबर. मग 16व्या दिवशी करतात. आपल्याकडचे शेतकरी म्हणतील ह्यांना 2 लाख घालवण्यापेक्षा गिर गाय आणू. गिर गाय आणू. 16व्या दिवशी गिर करतात. गाय आणू, नाही तर
एखाद्या गाड्याचा बैल आहे. हा हे कसं होतं तसं. बरोबर 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 प्रत्येकाचं हे वेगवेगळे आहे. डॉक्युमेंट आधार कार्ड शाळा सोडलं. हा घाला पाणी घाला आधी पाणी घाला बस थोडं जरा घाला, हे तर नाही. थोडी पाणी वगैरे एक मिनिट.